ते मोबाईलच ना असं ते बिन माय बापनं लेकरू कोय बिरडी पडसते त्यानं काय खरं नाही. त्याच नाणी प्रत्येक नसते मन बी को काय उठणार ते बिन माय बापनं लेकरू कोय बिरडी पडस. ते काही गोष्टी चांगल्या बी आहेत त्याने आणि बऱ्याच गोष्टी वाईट बी शेती फक्त त्याला कितलं वापरा नाही आपला वर्षी बरोबर आहे की नाही. कितलं वापरा नाही आपला आणि म्हणा असं मला जे सापडे का तर निघ जास मला मोबाईल जर सांगायला 2 तास सांगतो मी मोबाईल पण नेमकं मला सुटी जाईल ना मला जे सांग नाही ते हे मोबाईलच नाही इथला सत्यानाश करेल ना इथला येडावी जायला काही लोक रात दिन मोबाईल एक भाऊ ते मोबाईल चालवता ते व्हॉट्सअप मोबाईल ना तो व्हॉट्सअप चालवता दुसरा घरमा घुशी घ्या. हा नाही बहीण बी सिरियल दाखवा इकडे टीव्ही चालू होती सिरियल दाखवा हिला असं वाटतं मला मालक अजून त्यानं तोंड बी दकानी चाटी दिनी छान कप भरीन त्यानं आत्महत्या दिना टिपावरती दिना याने तो टिपावर ना कप उचला टाइमले वर दखो हो म्हणा बापरे पी दुसरा घरनीशी भाऊ मी दुसरा घरमा घुशी यायचे अहो म्हणे पटकन पाहते नाही तर घरना मालक आपलं काय बरं करावं नाही अहो एक बुकामा मुखा कर दी म्हणे अहो घर माहिनी गिरांता खरा घरना मला घरमा घुशी राहता पण तो बी इंस्टाग्राम चालाय राहता याना स्वतःना घरमा घुसान टाइम लावून निघी राहता अहो घरना मालक त्याला सांगाच मी का तुम्हाला घरमा घुशी होऊन हो म्हणे म्हणजे अहो बिसुदीवर नाही इथलं येडं कर टाकेल शे या मोबाईलच नाही भयान येडं कर टाकेल शे. आता पत्नीनं सांगितलं म्हणे धनी तुम्हाला मान्य आहे ना माझ्याशिवाय तुमची इज्जत नाही म्हणले मला सगळी गोष्ट मान्य आहे फक्त आता इज्जत राख बाहेरून बाई सर्व लोक म्हणे तुमले काय वाटत मी मन नवराल पुरण वाटायला बोलावा का अजिबात नाही. माझ्या नवऱ्याच्या सभेला एवढी लोक आलेली आहेत एवढी लोक खाली कसं काय जातील म्हणले मी पुरण वाटून ठेवलं होतं माझ्या नवऱ्याला सांगितलं तुमच्या हातानं पुरण वाटून द्या गोडतोंड करून द्या लोकांचं. हा इज्जत राखली का नाही या माईनं इज्जत राखायची का विकायची या माईच्या हातात आहे. आणि शांतीब्रह्म नाथबाबांना जेव्हा शांतीब्रह्मपद प्राप्त झालं स्वतः तर शांत होतेच पण त्यांची पत्नीचा सुद्धा तेवढाच सपोर्ट होता कारण माणूस एकटा काहीच नाही करत त्याला पत्नीचा सपोर्ट असल्याशिवाय माणसाचं शान पण नाही. ज्यांनी बायको शाने त्यांना संसार शाना राहस बरोबर आहे की नाही. ज्यांनी बायको समजदार त्यांना संसार समजदार चांगला राहस हो आटेपटे बाया चांगल्याच होतील बा दखा बा तुम नाही विचार मी काय सांगतो मी दखवते एकला येलशे तुम ना अख्खं गावशे विठ्ठल विठ्ठल आणि की शांती ब्रह्मनाथ बाबा प्रत्येक जीवाला संदेश देता की भैया भगवंताच्या जवळ जायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला देवाला काय आवडतं ते करावं लागेल. मग देवाला काय आवडतंय देवाला आवडणारा प्रकार तुम्हाला करायचा. मग साधकांनी सांगितलं देवाला काय नाथ बाबा समाजाला सांगत असताना सांगतात भैया जर भगवंताच्या नजदीक जायचं असेल देवाच्या जवळ जायचं असेल तर देवाला आवडेल ते करावं लागेल. मग देवाला काय आवडेल प्रश्न होता साधकांचा. नाथबाबांनी सांगितलं देवाला आवडणारा पहिला प्रकार आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस नामचिंतन केलं का तो भक्त देवाला आवडतो. मग साधकांना पटवायचं जसं की कोर्टात केस आहे केस जिंकायची असेल तर त्याच्यासाठी पुरावा लागतो जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत केस जिंकता येत नाही. मग आपल्याला रात्रंदिवस नामचिंतन केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती झाली असा कोणता भक्त आहे का हो आहे ना भरपूर भक्त सांगता येतील पण त्याच्यातलं साधं आणि सोपं मला सांगायला आवडतंय. भिल्ल समाजामध्ये एक माय जन्माला आली संत तिचं नाव होतं काय नाव होतं माय हो शबरी माता बरोबर. शबरी माता कोणत्या समाजाची होती भिल्ल समाजाची होती. शबरी मातेनं काय त्याग केलं होतं माहितीये का लहानपणी शबरी आईचं लग्न ठरलं शॉर्टकट सांगतोय कारण वाजले 10:30 तुम नाते फक्त राहिलेत मनकडे अर्धा तास मग बट करणं शे आपले भाकरी बी पोया बी भात बी आणि भाजी बी आणि जेवढेच नाही वाट लावून अर्धा तास मग शबरी आईचं चरित्र जर सांगायला गेलो शबरी आई पहिली राजाची राणी होती कुंभमेळा लागला शबरी आईला दर्शनाला जायचं होतं साधू महात्म्यांचं पतिदेवाला सांगितलं राजांना मला की नाही कुंभमेळ्यामध्ये साधू संतांच्या दर्शनासाठी जायचंय राजांना सांगितलं तू काय साधारण परिवारातली बाई नाही तू राजाची राणी आहे तुला जाणं एवढं सोपं नाही तुला जर जायचं असेल तर अगोदर पूर्ण नियोजन करावं लागेल तुला पालखीत बसवावं लागेल हो ते ढोल नगारे वाजतील आणि मग तुझी एंट्री होईल म्हणजे तुझं जाणं होईल हां आणि एवढं सहज नाही तू राजाची राणी तुझा चेहरा कोणी बघायला नाही पाहिजे म्हणून तुला कमीत कमी एवढा घुंगट टाकणं पडेल केवढा पहिले तर सगळ्या माझ्या बहिणींना माझ्या माया असले सांगा गरज नाही माझ्या बहिणींना एक रिक्वेस्ट असेल विनंती असेल सर्व बहिणीशी डोकावर पदर टाकल्या डोकावर पदर लिहिल्या बहिणीसून टाका पटापट कारण मी नीचे कवय काय बोली पडतो तुमले वाईट नको वाटाले होय की का बोलू आते हां दाखवा कितलं भारी वातावरण आहे शेका काय ताना ते डोकावर पदर टाकलो बहिणीसून भारी वाटत बहीण जा डोकावर
डोकावर पदरवाली बाईल दे कोणा असा जीव करस ना बापरे गडवर नाही माया जुनी भाऊ बहीण नका मंदिर बांध टाकू बा असा जीव करत आणि बिगर पदरनी बाईल तर का हो बापरे चुरड कधी बी राहिनी भाऊ पदर टाकली हो बहिणीचं कारण तुमच्या डोक्यावरचा पदर आहे ना तुमच्या डोक्यावरचा पदर तुमची एवढी इज्जत वाढवतो जसं उदाहरण म्हणून सांगतो मी तुम्हाला गरमाने आणि साडी खूप वैगे ते 500-600 रुपयांची साडी राहत बरोबर आहे ना ताई 500-600 रुपयाची साडी असते 500 रुपयांची साडी 600 रुपयांची साडी 600 रुपयाची साडी आहे सहावार साडी म्हणजे 6 मीटरची साडी 600 रुपयाची आहे मग तुम्हाला मीटर कितला पड आहे ना 100 रुपयात बरोबर आहे ना 100 रुपयाना 1 मीटर पदर कितला मीटर ना रास 1 मीटर ना मग तो कितला ना पण ना आपले 100 रुपयाना पदर जर डोकावर राहिला ना या टोपीवाला बाबा तुम्हाला करोड रुपयानी इज्जत तुम्हाला बापनी वाढाय जातच मनीषी डोकावर पदर लिहिलो काय फरक पडस पदर लिहा मग काही नुकसान शे का चला बा पदर लेता लेता मालेगावना स्टँडवर 25 बाया मरी घ्यात महाराज त्या आम्ही पदर लेते असं काही शे का बाकी नाही बहिणी सांगते महाराज कामधंदा आवरा पडी जात घर पडी घ्यात वांदा नाही बाहेर निघाण टाइमली टाकले डोकावर बाया सांगते नाही महाराज सटकी जात हो बहीण सकाळ मग चुका ठोकले जाय त्याला धडकाव जाय काय फरक पडणार ना पदर लिहा मग काय फरक पडणार आपली संस्कृती पण पदर पहिले बाया इथला पदर लिहित या टोपीवाला बाबा असले माहिती असेल एवढा पदर राहा एवढा घुंगट राहा पण तो असा करता करता आठी होणार हा ते तुम्ही लिहायचे ना इथला तटीन बी हाती बाकीने बाईस नाटे पुचडावरी घ्या हा ते इथला खाली उतरी घ्या तो लेवानाच काम नाही राहिले मोक्यारा असतो आधी हो जसं एखादं मालकले चिंता नाही भाऊ कोण चाराला येईन कोण पाणी पाहिजे बकरी पाहिली पण मोकी सोडस कुठे काय तशा बाया पदर मोक्या सोडते कधी कथा फिरतो कथा का उड्या ना हो तो पदर आहे ना बहिणी सोडून डोकावर दडकायला जा तुम्ही म्हणे माया बहिणी तुमले मी वाईट बोलाव नाही पहिले तर तुम्हाला पाय पडीन सांगा कसं आहे ना हरी विठ्ठल विठ्ठल काय सांगत नाही शबरी आईला पाडा किडा मागच्या जन्माची राणी होती मागच्या जन्माची राणी तिला सांगितलं तुला घुंगट घ्यावा लागेल एवढा घुंगट का तो समोरचा व्यक्ती दिसत नाही इतका मोठा घुंगट घेतलेला पालखीत बसवलेल्या आहे राणीला कुंभमेळ्यात उतरली साधू संतांचं दर्शन घ्यायचं पण पदर घ्यायची पद्धत जरा जास्तीची झाली होती इतका पाहिजे होता तर तो इथपर्यंत झाला कारण राजाचं मत होतं तू राजाची राणी या तुझं दर्शन सहजासहजी कोणाला झालं नाही पाहिजे म्हणून तू पदर एवढा घे की तुझं तोंड नाही दिसलं पाहिजे एवढा पदर आहे जेव्हा दर्शनासाठी गेली साधू संतांचं दर्शनच झालं नाही घरी आली भगवंताच्या मंदिरात बसली उभी राहिली आणि देवाला सांगितलं देवा राजाची राणी बनून जर मला साधू संतांचं दर्शन होत नसेल तर पुढच्या जन्मामध्ये कोणत्या गरीब समाजात जन्माला घाल पण मला साधू संतांची सेवा झाली पाहिजे म्हणते मग साधू संतांची सेवा झाली पाहिजे अशी मागणी देवाकडे मागितली भिल्ल समाजामध्ये शबरी माता शबरराजाच्या पोटी जन्माला आली 9 वर्षाची शबरी माता लग्न ठरलेलं बकरांची दावण बांधलेली बापाला विचारलं बाबा एवढे बकरे कावून बांधून ठेवले म्हणले बेटा तो लग्न करायचा एवढे लग्न करायचं असेल एवढे जनावर जर मरत असतील तर बाबा मला लग्नच नाही करायचं माय बापाला न सांगता घरातून पळ काढली शबरी मातेनं घरातून पळ काढली शबर राजाचे शिपाई एवढे होते कुठेही घावली असती कुठेही धरलं असतं पण शबरी आई लपली अशा ठिकाणी की जिथं एवढा घाण वास येत होता एक हत्ती मेलेला आणि त्याच्या जवळ जाऊन बसली जेणेकरून या वास येईल ना तर इथं कोणी येणार नाही अशा जागेवर जाऊन बसली किती सहन केलं असेल त्या माईनं आता तिथून पळ काढली अरण्यात राहत होती जिथं एक ऋषी महात्मा राहत होते त्यांचं नाव काय होगा का महिला माता तुम्ही सांगशाल का कोण होते ते गुरुजी जे अरण्यामध्ये राहत होते त्यांचं नाव काय नाही माहिती तुम्ही सांगा बहिणी कोण जाण भाऊ आणि आमले माहित राहतो तुला अडे कसाला दडकावतो भाऊ ते बी कर ना मग शबरी आईचे गुरु ज्यांना गुरु मानलेलं ते होते मातंग ऋषी मातंग ऋषींच्या आश्रमाजवळ राहत होती रोज सडा रांगोळी करत होती न दिसता मातंग ऋषींना असं वाटलं की आपल्या कुटियासमोर सडा रांगोळी तुळशीला पाणी घालणारा व्यक्ती कोण असेल एके दिवशी पहाटे बघितलं शबरी आई सडा रांगोळी करत होती जाताना आवाज दिला बेटा कोण आहेस म्हणले मी शबर राजाची मुलगी शबरी इथं येण्याचं कारण सगळं सांगितलं
कारण ते पुन्हा सांगण्यात वेळ खर्च करत नाही मी. सगळा वृत्तांत सांगितला. शबरी आईला सांगितलं बेटा काळजी करू नकोस, तू इथं माझ्या मुलीसारखी राहू शकते. कुठे बनवली, शबरी आईला जागा दिली. शबरी आई तिथं राहत होती, गुरुजींची सेवा करत होती. एके दिवशी गुरुजींना आता जायचंय. गुरुजींनी सांगितलं बेटा शबरी अब मुझे जाना पड़ेगा. गुरुजी कहाँ जा रहे हो? बेटा अब मैं जा रहा हूँ. शबरी ने कह दी बात गुरुजी अगर आप मुझे छोड़ के चले जाओगे मैं अकेली यहाँ पे कैसे क्या रह लूंगी. गुरुजींनी सांगितलं बेटा काळजी करू नकोस, एवढ्या अरण्यामध्ये तू राहते नाही एकटी. माझा शब्द इथं कोणी परपुरुष येणार नाही, जो पण येईल तो जगाचा मालक तुला भेटण्यासाठी येईल. गुरुजींच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि शबरी वाट बघत होती. शबरी वाट बघत होती. वयाच्या 82 वर्षाची होईस तोपर्यंत वाट बघत होती. इकडे 14 वर्षाच्या वनवासाला माझे प्रभू रामचंद्र निघाले. लखनजीला एका ठिकाणी सांगितलं लखन चल भैया अपनी माँ को मिलने जाना है भैया. लखन जी ने कह दी बात भैया 14 साल तक हम अपनी माँ को नहीं मिल सकते. प्रभु रामचंद्र सांगतात अरे तू 14 साल तक राह देखने वाली माँ की बात नहीं कर रहा हूं भैया. 14 वर्ष वाट बघणाऱ्या माईची गोष्ट करत नाही रे. जी 80-82 वर्षाची होईस तोपर्यंत वाट बघते त्या माईची गोष्ट करायला म्हणले मी. दोघं बंधू निघाले शबरी आईच्या कुटियाकडे. शबरी मातेच्या कुटियाजवळ गेले. शबरी मातेचं चाललेलं होतं. घेऊन आले आणि घेऊन आल्याच्या नंतर शबरी मातेच्या समोर उभे आहेत. शबरी मातेला दिसत नाही पण विश्वास गुरुजींच्या शब्दावर जो पण येईल दारात तो जगाचा मालकच येईल, परपुरुष कोणी येणार नाही. त्या शब्दावर विश्वास ठेवून शबरी आई वाट बघत होती. खरा उतरला तो शब्द. आता भगवंताचं दर्शन झालं. मला फक्त एवढंच विचारायचं, शबरी आईला गुरुजींनी सांगितलं जर तुला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल शबरी इथं कोणीच येणार नाही, पण तुला रात्रंदिवस नामचिंतन करायचं. शबरी आईने रात्रंदिवस नामचिंतन केलं म्हणून जगाच्या मालकाची गाठभेट झाली. रात्रंदिवस नामचिंतन केलं म्हणून शबरी आईला भगवंताची प्राप्ती झाली. अजून सांगू का, शबरी आईचा एवढा मोठा त्याग. बापाला विचारलं बाबा एवढे बकरे काऊन बांधून ठेवले. म्हणले बेटा तो लग्न करायचं ना, तुझं लग्न करायचं ना म्हणून हे बकरे बांधून ठेवले. शबरी म्हणते जरी एवढे जनावर मरत असतील मला लग्नच नाही करायचं. किती दया आहे, किती दया आहे. कोण समाज होती बिचारी. मला पहिले तर समाज सांगायचा अजिबात आवडत नाही बाबा. जातीपातीचा परमार्थ आपल्याला आवडतच नाही. आणि खरं तर आमच्या संतांची शिकवण आहे हो, इथं जात वित्त गोत कुलशील मात भजकात वरित भावना युक्त नाही का. इथं भावनेला किंमत आहे. भाव चांगला असेल तर भगवंत भेटतो. माझा देव कधी जातपात बघत नाही, आमचे संत कधी जातपात बघत नाही. वारकरी संप्रदाय तर जातीपातीला मानतच नाही. माणूस एक जात आहे आणि जर तुम्ही वैष्णव असाल तर आमच्यासाठी आपण विशेष जातीचे आहात हो. म्हणून जातपातली किंमत नाही, पण तुम्हाला परिचयासाठी सांगणं पडणार ना. शबरी माय कोणत्या जात नाही होती बहिणी हो माया. शबरी कोण जात नाही होती, भिल्ल समाजाची शबरी. बरोबर आहे ना, भिल्ल समाजाची शबरी घेतली ना. हा म्हणा काय वेचच खिचडी खिचडी येतात लगे असा लागेल म्हणजे खिचडी ना किडा पाडी ना तो बहिणीले समजी. खरं तर मला त्यांनी असे सांगितलं की ते अगोदर पोवार होते, पोवारचे वाघमारे झाले, त्यामुळे मी मारे काढता का वाघ राहायला. त्याच थोडं झालं माझ्याकडनं गोड. पण आमचे दादासाहेबांनी वाघसाहेबांनी सांगितलं काही झालं तरी आमच्या गावात तुम्हाला दीपावलीमध्ये यायचंय महाराज. आणि त्यांच्या अनुषंगानं मला तुम्हा मातापित्यांचं दर्शन घडलं. खरं तर कीर्तनाचं आयोजन करणं आणि तुम्ही लोकांनी सुद्धा कीर्तनात येऊन बसणं याच्यासाठी सुद्धा पुण्याचा साठा असावा लागतो. काही लोक म्हणतात घरी बसल्या बसल्या लोक सांगतात ना रात्री कीर्तन होतं आमका महाराज. लोक पडी सांगतात नको कीर्तन आपल्याने चालत होते. तुले कीर्तन चालत नाही असं मनापेक्षा म्हणा देवले तू चालत नाही रे त्यानं तुला येऊ दे नाही पाप पिले. इथं येण्यासाठी पुण्याचा साठाचा असावा लागतो महाराज. बरोबर आहे की नाही हो. मी कीर्तनले जात नाही मनापेक्षा म्हण देवनीच तुला येऊ दे नाही. गाड्या झाल्या पाहिजे. खतरनाक काम आहे महाराज. बात ऐसे ना अगर संगत अच्छी मिल जाए तो भाई पंगत में भी मजा आ जाता है. विठल विठल काही का असे ना दीपावलीचा पर्व आहे आणि दीपावलीमध्ये तुमच्या गावामध्ये कीर्तनाचं आयोजन होतंय. आनंदाची गोष्ट आहे आणि आनंद वाटी राही ना पण थोडा कमी वाटी राही ना. तुम्ही म्हणता असा कमी कमी आनंद कसं काय वाटत ना मला. कीर्तन शेव आनंद आहे पण कीर्तना मानले लोक नाही येईल अहो आनंद आहे मला कमी. असं टाला बसलेत ना तुम्ही. असा कथा बडशात ना पुढे असा कथा पाणी पडी टाला असा नेमन बजेट तरी बसा तुम्ही अजून बी. विठ्ठल विठ्ठल कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी आमचे सगळे जीवाभावाचे सगळेच महाराज मंडळी आहेत. मृदंगाचार्य तबलावादक महाराज, इकडे आमचे गायनाचार्य महाराज आहेत दोघंही, इकडचे महाराज सगळेच. कीर्तनासाठी उपस्थित बरीच महाराज मंडळी आहेत. खरं तर सगळ्यांची नावं घेणं काही शक्य होणार नाही, कारण मी जर नावं घ्यायला गेलो तर आपल्याला कार्यक्रम वेळेवर जय विठ्ठल झालं पाहिजे असं आज ठरलेलं आहे. म्हणून सगळ्यांची नावं घेत नाही. आलेले सगळे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असणारे प्रत्येकांच्या पायाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल
शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. आता विको कमी करून घ्या. ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. आणि ते नाथ बाबा या भंगातून भगवंताला काय आवडतं ते सांगतायत. भगवंताला आवडणारा प्रकार, भगवंताच्या जवळ जायचं असेल, नजदीक जायचं असेल तर देवाला काय आवडतं ते करावं लागेल. मग आपण देवाला आवडू किंवा देवाच्या जवळ जाऊ शकतो. पण देवाला आवडणारा प्रकार सांगतायत नाथ बाबा. सांगणाऱ्याचाही तेवढा अधिकार असावा आणि ऐकणाऱ्याचा सुद्धा तेवढा अधिकार असावा. सांगणारे नाथ बाबा आहेत, ऐकणारे तुमच्यासारखे माझ्यासारखे साधारण जीव आहात. सांगणारे नाथ बाबा ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. हो, शांती ब्रह्मनाथ बाबा. पण तो अधिकार आहे त्यांचा. शांती ब्रह्म आहेत, पण जर समाज ऐकत नसेल तर शिवी सुद्धा घातली नाथ बाबांनी. जर ऐकत नसतील तर शिवी पण घातली. जसं की आमच्या संतांनी अगोदर समाज ऐकत नाही, देवाच्या जवळ येत नाही, म्हणून माझे संत समजवतात, भैया लागून या पाया विनवितो तुम्हाला, करिटाळी बोला मुखी नाम. पाया पडून सांगितलं तरी समाज ऐकत नसेल तर माझे संत सांगतात, करा रे बापांनो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका. पहिले पाया पडून सांगितलं तरी ऐकत नाही. मग बाप म्हणलं ए बापा जा ना, तरी ऐकत नाही. जसं की मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगेल, महिला माता. तुम्ही जर पोराला दुकानावर पाठवलं, तो ऐकत नसेल, मम्मी मी जाणार नाही, आई मी जाणार नाही, तुम्ही म्हणसा नाही बेटा जा रे, हे दादा जा रे, तो ऐकतच नसेल तर माय त्या शेवट मग हो भाऊ तुम्ही पाय पडत जाय रे. ऐकत नाही मग पाया पडते. माय पाया पडेल वर बी ऐकत नाही, माको थोडा राग वाढस माय ना, जाय रे ओ म्हणा बाप तू जाय रे. तुमच्या परिचयासाठी सांगेल, तुम्ही जर एखाद्याला 50,000 रुपये दिले, 50,000 रुपये दिले, 50,000 रुपये रिटर्न मागायचा वायदा होता 8 दिवसाचा. 8 दिवसाच्या नंतर तुम्ही 9व्या दिवशी फोन केला, दादा तू 50,000 रुपये घेतले ते देऊन टाका ना. ते का हो आप्पा ते 50,000 दे टाका हो. आप्पा सांगा तिथला दिन घ्या दाखव 8-10 दिन काढल्या. पहिला मग का हो आप्पा दी टाका हो. 8 दिन वायदा चुकाय जायला का हो आप्पा. आको 5-4 दिन मागेल राहता आप्पा आणि दुसरा 7-8 दिन मग फोन करू तरी आप्पा सांगत आको 5-4 दिन काढल्या. मग का हो आप्पा ना मग शेवट का रे आप्पा अरे त्या दी टाकणार हा हो का ना.